मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। हळूहळू करून आपलं प्रकरण प्रतिमांपर्यंत आलेलं आहे। अनेक गोष्टी आपण या क्लासच्या अनुषंगाने बघितल्या। पंचपरमेष्ठीचं स्वरूप बघितलं, त्यानंतर त्यांचे गुण जे आहे ते बघितले आपण, त्यानंतर जे काही अष्टमूल गुण आहे हे आपण पाहिले, आणि आता आपण प्रतिमांवर आलेला आहे। दुसरी प्रतिमा, पहिली प्रतिमा आपण बघितली दर्शन प्रतिमा, आणि दर्शन प्रतिमेच्या स्वरूपामध्ये आम्ही सांगितलं की सम्यक दर्शनाची प्राप्ती होणं हेच पहिल्यांदा दर्शन प्रतिमा आहे। आणि सम्यक दर्शन, निश्चय सम्यक दर्शन आम्ही त्याविषयी सांगू नाही शकणार एक यदा कदाचित, पण व्यवहार सम्यक दर्शन जे सांगितलेलं आहे रत्नकरण शावकाचार मध्ये की श्रद्धाणम परमार्थानाम आप्तागम तपोभृताम त्रिमूढा पोढमष्टांगम सम्यक दर्शनमस्म्यम। खऱ्या देवगुरु शास्त्रावर 8 अंगांनी सहित, 8 मूढतांनी रहित, 6 अनायतांनी रहित आणि 3 मूढतांनी रहित अशी जी अकंप श्रद्धा आहे तिला सम्यक दर्शन म्हणायचं। आणि सम्यक दर्शनासोबत बाह्य अभिव्यक्ती त्याच्या जीवनात कशी असते, तर त्याच्या जीवनामध्ये श्रद्धेचा भाव बदलतो। म्हणजे जी आज तागायत पर्यंत परकर्तृत्वाची भूमिका होती की सम्यक दर्शन प्राप्त झालं की त्याची ती भूमिका सुटते। परभोक्तृत्व जे काही तो अनादिकालापासून स्वीकारत आलेला होता, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की त्याचं हे देखील सुटणार आहे। आणि कोणत्याही क्रियेला, आपल्यामध्ये घडणाऱ्याला दुसऱ्याला तो दोषी मानणार नाही। स्वतःचं उपादानच महत्वपूर्ण आहे ही त्याची पक्की प्रगाढ श्रद्धा झालेली आहे। म्हणजे आपल्यावर जर एखादं काही संकट आलं असेल, आपलं नुकसान झालं असेल, आपला फायदा झाला असेल, तर यामध्ये दुसरी व्यक्ती ही निमित्त कारण असू शकते, पण ते स्वयं कार्य माझ्या उपादानात झालेला आहे हा अकाट्य विश्वास पहिल्या दर्शन प्रतिमेमध्ये जीवाचा निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आम्हाला आमची विचारसरणी बदलून टाकायची आहे। का बदलायची? कारण अनादी कालाचे संस्कार आम्हाला मिटवायचे आहे। अनादी कालापासून आम्ही एकमेकांना हेच सांगत आलेलं आहे। समयसार मध्ये ते म्हणतात की आम्ही याचं आचार्यत्व करतोय, एकमेकांना आम्ही ह्याच गोष्टी सांगतोय, ह्याच पढवतो आहे। पण आता आचार्य सांगतात की मी तुला आता अशी एकत्व विभक्त आत्म्याची कथा सांगणार आहे की जी तू आजपर्यंत कधी ऐकली नाही, तिचा परिचय नाही आणि तुला ती अनुभूत नाही। पहिल्यांदा तू ऐक, नंतर तिचा ऐकल्याने, वारंवार ऐकल्याने परिचय होईल, आणि परिचय झाल्याने अनुभूती येईल। म्हणून मला माझ्या आत्मतत्वाची श्रद्धा करायची आहे। ही भावना अंतरंगामध्ये दृढ असणं हे आहे निश्चय सम्यक दर्शन। ही आहे आमची पहिली दर्शन प्रतिमा। या अनुषंगाने दररोज मंदिरांमध्ये जिन चैत्य, चैत्यालय, नवदेवता यांचं दर्शन घेणं ही आमची बाह्य क्रिया आहे। अशा तऱ्हेने ही दर्शन प्रतिमा आम्ही बघितली। यावर कुणाला काही प्रश्न? पुढे चालू का? प्रश्न असेल तर विचारू शकता। आता दुसरी व्रत प्रतिमा। व्रत प्रतिमेचं स्वरूप आपण 12 व्रतांमध्ये बघितलेलं आहे। तीच ही व्रत प्रतिमा आहे, त्याचं वेगळं स्वरूप सांगायची गरज नाही आहे। आणि व्रत प्रतिमेमध्ये काय सांगितलेलं आहे? 5 अनुव्रत आणि सप्तशील, पुढे चालून गुणव्रत आणि शिक्षाव्रत, याला सप्तशील असं म्हटलेलं आहे। यांचं निश्चल्य पालन करणं, शल्यविरहित। शल्य कोणते सांगितले? माया, मिथ्यात्व आणि निदान। माया म्हणजे अंतरंगामध्ये कपट ठेवून व्यवहार करणं,
मिथ्यात्व याचा अर्थ भूमिकाच योग्य तऱ्हेने ज्ञात नसतं, आणि निदान म्हणजे कुठेतरी आकांक्षेमध्ये रत होणं. या तीनही प्रकारच्या भावांना टाळून जे आमचं अनुव्रताविषयी निरतिचार पालन आहे आणि 7 शीलांविषयी देखील जे आम्ही अंतरंगात धारण केलेलं आहे, याला व्रत प्रतिमा असं म्हटलेलं आहे. व्रत प्रतिमेची व्याख्या रत्नकरण मधून मुद्दाम सांगते आहे. 138 नंबरचा रत्नकरण शावकाचारचा श्लोक आहे, तुम्ही पाहू शकता पुस्तक असेल तर. निरतिक्रमण मनुव्रत पंचकमपि शील सप्तकं चापि धारयते निश्चल्यो योसो व्रतीनां मतो व्रतिकः. जो धारण करतो, कशा रीतीने धारण करतो तर निश्चल्य रीतीने जो धारण करतो असा जो आहे तो व्रतिक म्हटल्या जातो. कुणी म्हटलं हे व्रतीनाम, व्रती लोकांनी असं सांगून ठेवलेलं आहे. आणि व्रती कोण आहे तर व्रती जे व्रत पाळतात. आणि व्रत सर्वश्रेष्ठ रीतीने कोण पाळतात तर महाव्रतांचं पालन करणारे. त्याही पेक्षा गणधरादी आचार्य परमेष्ठी, गणधरादी हे व्रत पाळण्यामध्ये उत्कृष्टता मिळवलेले जीव आहे, यांनी असं सांगून ठेवलेलं आहे. यावर पंडित बनारसजी दासजी पण लिहितात. काय लिहितात ते? पंच अनुव्रत आदरे, तीनो गुणव्रत पाल, शिक्षा व्रत चारो धरे, यह व्रत प्रतिमा चाल. साधे सांगितलं त्यांनी, परंतु मुद्दाम आपल्याला अशा प्रकारचा सगळ्या ग्रंथांचाही थोडाफार परिचय व्हावा, त्या ग्रंथाची विषयवस्तू पण समजावी, आणि म्हणून मी हे सगळं या ठिकाणी असं संकलन रूपाने सांगते आहे. ते म्हणतात की पंच अनुव्रत आदरे, पंच अनुव्रतांचा आदर करा. आदर करा म्हणजे स्वतः पाळायचं नाही असं नाही, स्वतः पालनपूर्वक त्याच्याविषयी बहुमान अंतरंगात यायला पाहिजे, हा आहे आदर. नंतर तीनो गुणव्रत पाल, आणि शिक्षा व्रत चारो धरे, यह व्रत प्रतिमा चाल. ही दुसरी व्रत प्रतिमा म्हटल्या गेली. आता तिसरी प्रतिमा आहे सामायिक प्रतिमा. या सामायिक प्रतिमेबद्दल देखील आम्ही बघितलेला आहे, सामायिक शिक्षा व्रतामध्ये बघितलेला आहे. आणि डिटेल यासाठी तेव्हा बघितलं आम्ही की आम्ही दररोज सामायिक करतो, आणि आम्हाला वाटतं की आम्ही मण्यांची माळ जपली, 108 वेळा जाप दिले की आमचं सामायिक पूर्ण झालं. सामायिक याचा अर्थ आहे समतेमध्ये लीन राहणं. आता समतेमध्ये लीन राहणं म्हणजे आम्ही किती काळ समतेत राहायचं तर निरंतर निरंतर समतेची साधना जीवनात येणं, उत्तरोत्तर याच्यामधला काल वृद्धिंगत होणं, याच्यामध्ये विशुद्धता वाढत जाणं, याचं नाव आहे खऱ्या अर्थाने सामायिक प्रतिमा. सामायिक व्रतामध्ये आम्हाला थोडीफार सवलत होती, कारण ती श्रावकांची व्रत सांगितलेली होती. त्या ठिकाणी एखाद्या वेळी एखादी वेळ आम्ही मिस केली तर चालत होती, परंतु प्रतिमाधारी जर असेल तर त्या ठिकाणी सामायिक अनिवार्यपणे अतिचार रहित, कोणत्याही तऱ्हेचा दोष न लागता त्याची जी आवश्यक शुद्धी सांगितलेली आहे त्या शुद्धी सहित सामायिक करणं. सामायिक करणं याचा अर्थ काय, कोण सांगेल? सामायिक करणं हॅलो, सामायिक करणं याचा अर्थ काय सांगाल? सामायिक करणं याचा अर्थ शुद्ध आत्म्यामध्ये तल्लीन राहणं, समयामध्ये राहणं. समय म्हणजे आत्मा, आत्म्यामध्ये राहणं याचा अर्थ आहे सामायिक. आत्म्यामध्ये राहणं म्हणजे काय? हे प्रकरण झालेलं आहे आपलं. आत्म्यामध्ये राहणं म्हणजे काय? निरंतर स्वतःला विशुद्ध भावासाठी आत्म्यामध्ये राहणं. हा, तर आत्म्यामध्ये राहणं म्हणजे काय कराल? दिसतो का आत्मा आपल्याला? मग आत्म्यामध्ये राहायचं म्हणजे काय करायचं?
आम्ही शब्द रटतो पण आम्हाला त्याच्यातला गाभा कळला पाहिजे. आत्म्यात राहणं याचा अर्थ मी ज्ञान दर्शन स्वभावी आहे. ज्ञानाशिवाय मी दुसरं काही करू शकत नाही. मी केवळ साक्षीभावपूर्वक पाहू शकतो. मी अवलोकन स्वभावी आहे. यापेक्षा वेगळं मी जीवनात काही करू शकत नाही. हे स्वतःला वारंवार वारंवार समुपदेशन करणं याचं नाव आहे सामायिक. मी चैतन्य स्वभावी आहे. मी शुद्ध आहे. मी एक आहे. मी अखंड आहे. मी अभेद आहे. मी परमपारिणामिक भाव स्वभावी आहे. हे निरंतर निरंतर अंतर्मनामध्ये याची आवर्त सुरू असणं हे आहे सामायिक करणं आमचं. म्हणजे सामायिक हे कधी पण तशा रीतीने होऊ शकतं एका दृष्टीने पाहिलं तर. कारण आमच्या अंतर्मनाची ही प्रक्रिया आम्ही अशा रीतीने त्याला वळण जर लावलं, योग्य रीतीने आम्ही त्याला सांगितलं तर ते त्या रीतीने तशा प्रकारचं राहू शकतं. आणि ही आहे खऱ्या सामायिकाची कल्पना. सामायिक हा शब्द कुठे कुठे येतो? पहिल्यांदा तर व्रतामध्ये येतो, दुसरा प्रतिमेमध्ये येतो आणि तिसरा सामायिक शब्द येतो संयमाची चारित्राची साधनं सांगताना. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, पुढे सूक्ष्म संपराय, सूक्ष्म सांपराय आणि शेवटचं यथाख्यात चारित्र. यथाख्यात. 5 प्रकारचे चारित्र सांगितले आहे. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म संपराय आणि यथाख्यात चारित्र. आता याही ठिकाणी सामायिक शब्द आलेला आहे आणि प्रतिमेमध्ये सामायिक शब्द आलाय, व्रतातही आलाय. व्रत आणि प्रतिमेतला फरक आम्ही पाहिला. आता प्रतिमा आणि पुढचं जे सामायिक चारित्र आहे याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये हा फरक आहे की प्रतिमा ही श्रावकांच्या जीवनातलं लक्ष आहे. प्रतिमांचं पालन करणारा हा अनुव्रती आहे, हा गृहस्थ अवस्थेमध्ये आहे. आणि ही तिसरी प्रतिमा आहे म्हणजे यांनी घरदाराचाही त्याग केलेला नाही, आरंभी हिंसेचाही त्यांनी त्याग केलेला नाही. अशा प्रकारचा हा श्रावक व्रती श्रावक आहे, पण तो शिक्षा ग्रहण करतो आहे मुनिपदासाठी. त्याचं हे सामायिक जे सुरू आहे हे पुढे त्याला मुनिपद धारण करायचं आहे, त्याच्यासाठी त्याचं प्रशिक्षण सुरू आहे. हे सामायिक प्रतिमा. आणि जेव्हा सामायिक चारित्र म्हणतो, सामायिक चारित्र कुणाचं असतं? सामायिक चारित्र मुनींचं चारित्र आहे. हा, तर मुनी कोणत्या गुणस्थानात आहे? 6व्या 7व्या गुणस्थानात आहे. जेव्हा ते 6व्या गुणस्थानात आहे तेव्हा ते भेद रत्नत्रयाची आराधना करतात. लक्षात घ्या शब्द. जेव्हा ते 6व्या गुणस्थानात येतात तेव्हा त्यांची शुभोपयोगाची प्रवृत्ती आहे. जेव्हा ते 6व्या गुणस्थानात येतात तेव्हा उपदेश देऊ शकतात. जेव्हा ते 6व्यात येतात तेव्हा मंदिरात जाण्याचा भाव त्यांच्यात आहे, देवदर्शन करण्याचा भाव आहे. श्रावक आले तर त्यांना उपदेश देण्याचा भाव आहे. 6व्या गुणस्थानात चारित्र कोणतं? सामायिकच. पण कसं झालंय सामायिक? भेदरूप झालं, कारण आत्म्यात लीन नाही आहे, भेदामध्ये अडकले अजून. सामायिक म्हणजे समतेत अडकलेले आहे, दर्शनात अडकलेले आहे, शास्त्र स्वाध्यायात अडकलेले आहे. अशा तऱ्हेचा या भेदाच्या विकल्पात असणं हे झालं सामायिकाचाच प्रकार आहे, परंतु तो छेदोपस्थापना रूप म्हटल्या जातो. आणि दुसरं चारित्र म्हणजे सांगितलं ते सामायिक, की ते जेव्हा आत्मलीन आहे, बाहेर काय घडतं आहे याची यत्किंचितही वार्ता त्यांना नाही आहे. जसं पार्श्वनाथ स्वामी ध्यानामध्ये लीन होते. ध्यानामध्ये लीन असताना एवढ्या मुसळधार पाऊस आला, गारा बरसला, तरीही त्यांना त्या ठिकाणी ज्ञान झालं, परंतु ते आपल्या आत्म्यापासून चलायमान झाले नाही, आपली समाधी त्यांची भंग झाली नाही. याला म्हणायचं सामायिक, याला म्हणायचं अभेद सामायिक चारित्र. आता जो अभेदात आहे हे कुणासाठी शक्य आहे? मुनींच्या जीवनात शक्य आहे. म्हणून 3 प्रकारच्या जरी संज्ञा 3 ठिकाणी वापरल्या गेल्या तरी प्रत्येकामधला फरक लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे? आता पहिले प्रक्रिया आपण सांगितलेलीच आहे
की आम्हाला तर सामायिक प्रतिमा पण नाही, आमचं सामायिक व्रत पण नाही आहे अजून, आम्ही संकल्प नाही केला तर. पण आम्हाला काय करायचंय, आम्हाला आत्मसाधनेसाठी निदान काही वेळ तरी 10 मिनिटं 15 मिनिटं आमच्या आत्म्यात लीन राहायचं आहे. आणि आत्म्यात लीन राहायचं आहे तर पूर्ण प्रकारे मला सर्व बाह्य परिग्रहाचा त्याग आहे. नंतर मी मन वचन कायेच्या विकल्पांना बाजूला केलेला आहे. 5 हिंसेचे सगळे प्रकार म्हणजे संकल्प हिंसा, आरंभी हिंसा या सगळ्यांपासून आता मी विरत झालेलो आहे. आणि मी सप्तव्यसनांचाही त्याग केलेला आहे. असा एक प्रकारचा दृढ संकल्प घेऊन आत्मसाधना करायची आहे. हे आमचं या ठिकाणी सामायिकासारखं असणारं अभ्यास रूपानी व्रत म्हटल्या जातं. आमची ती प्रतिमा नाही आहे आणि इथे आपण स्वरूप बघितलं ते प्रतिमेचं बघितलं. आणि यावर परत समंतभद्र आचार्य कारिका ठेवतात की चतुरावर्त त्रितय चतुप्रणाम स्थितो यथा जातः सामायिक द्विनिषद्या स्त्रियोग शुद्धी स्त्रीसंध्यम अभिवंदी. काय सांगितलं त्यांनी? चतुरावर्त, चतुर आवर्त म्हणजे चारही दिशेना 4 वेळा म्हणजे 3 असे आवर्त करून चतुप्रणाम 4 प्रणाम, कारण पूर्व नंतर दक्षिण उत्तर आणि पश्चिम असे 3 आवर्त आणि एक प्रणाम मिळून किती झालं? 12 आवर्त आणि 4 प्रणाम. आवर्त कशासाठी करायचं? क्रिया तर आम्ही करतो. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र याच्यासाठी. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, आणखी मन वचन कायेची शुद्धी, आणखी जणू काही आम्ही पूर्व दिशेला स्थित असलेल्या सगळ्या कृत्रिम अकृत्रिम पंचपरमेष्ठीची वंदना करतो आहे 3 आवर्त देऊन. नंतर अशा प्रकारे 4ही दिशेला जितके काही नवदेवता आहे या सगळ्यांना मी या ठिकाणाहून परोक्ष रीतीने प्रणाम केला. म्हणून आवर्त आणि शिरोन्नती, आवर्त करून शिरोन्नती सांगितलेली आहे. अशा तऱ्हेने हा जो कायोत्सर्गात स्थित असलेला आणखी कसा आहे, यथाजातः जसं बालकाचं रूप यथाजात आहे, निर्ग्रंथ आहे, त्याप्रमाणे हे सामायिक अशा प्रकारचं निर्ग्रंथ परिग्रहानी रहित असा हा द्विनिषद्य 2 वेळा, कधी सकाळी आणि संध्या समयी किंवा कुठे कुठे 3 वेळा त्रियोग शुद्धीनी मन वचन कायेच्या शुद्धीपूर्वक आणि 3 संध्या समयी अशा प्रकारे जो करतो तो काय आहे? सामायिक प्रतिमाधारी जीव म्हटल्या जातो. सामायिकाच्या वेळेला आम्ही तोच पिरियड का घ्यायचा हेही पाहिलं होतं. आसन कसं पाहिजे तेही पाहिलं होतं. नंतर आमची माळ जी आहे ती पण ती दररोज तीच माळ वापरायची, तेच आसन वापरायचं, तोच पाठ घ्यायचा, तीच जागा आणि शक्यतोवर तीच वेळ. या सगळ्यांचा तिथे एकत्र परिणाम म्हणून आम्हाला काही दिवसांनी असं दिसेल की ती आम्ही जागा आमची जी आहे ती अभिवंदित झालेली आहे, भारभूत झाली आहे, ऊर्जावान झालेली आहे. मंदिर आम्हाला ऊर्जावान का वाटतं? कारण मंदिरामध्ये अनेकांचा त्या ठिकाणी अत्यंत विशुद्ध अंतःकरण आणि प्रवेश आहे, विशुद्ध भावना त्या ठिकाणी त्यांची व्यक्त झालेली आहे. आणि म्हणून त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ती ऊर्जा जशी आम्हाला स्पर्श करते तर आमच्याही मनामध्ये तशाच प्रकारची स्पंदन होतात. तर ती स्पंदन आम्हाला आमच्या सामायिकाच्या त्या कालामध्ये आणि वेळेमध्ये आम्हाला जाणवायला पाहिजे की अरे आमचा सामायिक किती उत्कृष्ट झाला. उत्कृष्ट झालं म्हणजे आम्हाला पंचपरमेष्ठीचे गुण आठवले, त्यांचे रंग आठवले, त्यांचं चक्र आठवलं आणि मी त्या स्वभावामध्ये इतकं तल्लीन झालो की मला त्याचीच पुनरावृत्ती मला प्रेरित करते आहे. असं जेव्हा आमचं सामायिक होईल ती आहे आमचं सामायिक. मी त्याला व्रत म्हणत नाही, प्रतिमा म्हणत नाही, तो आमचा अभ्यास आहे. पण या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे? प्रतिमा सांगितलेली आहे.
आणि यावर बनारसजी दासजी लिहितात, द्रव्य भाव विधी संजुगत. द्रव्य आणि भावानी, द्रव्य शुद्धी पण पाहिजे. म्हणजे आम्हाला श्रावक अवस्थेमध्ये सुचिरभूत होऊन ध्यान किंवा सामायिक करायला सांगितलंय. कारण बाह्यतः सुचिरभूतपणा असणं हे अंतरंग सूची होण्याचं देखील महत्वाचं कारण बनू शकतं. म्हणून द्रव्य आणि भाव विधी संजुगत. नंतर हिसे प्रतिमा टेक, हिये प्रतिमा टेक. हिये म्हणजे हृदयानी ही प्रतिमा ऐपहा. तजी ममता समता गहे, ममता सोडून समता ग्रहण करा. आणि अंतर्मुहूर्त एक, किती वेळपर्यंत? अंतर्मुहूर्त पर्यंत. अंतर्मुहूर्त याची कल्पना खूप अतिविस्तृत कल्पना आहे. अंतर्मुहूर्ताची मी कल्पना सांगितलेली आहे. जघन्य अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट अंतर्मुहूर्त आठवते? स्मिता, जघन्य कोणता जघन्य अंतर्मुहूर्त म्हणजे? 47 नाही, एक आवली एक समय. एक आवली प्लस एक समय. समय एक आवली प्लस एक समय हा झाला सगळ्यात छोटा अंतर्मुहूर्त. आणि उत्कृष्ट अंतर्मुहूर्त झाला 48 मिनिटाला एक समय कमी. एक समय, मिनिट मध्ये तर कितीतरी समय झाले, एक समय कमी, एवढा हा झाला उत्कृष्ट. आणि यामधले सगळे जे काही शक्यता आहे त्याला म्हणायचं मध्यम अंतर्मुहूर्त. म्हणजे एवढ्या काळापर्यंत आपण सामायिकामध्ये लीन राहायचंय. कमीत कमी एक आवली प्लस एक समय. आणि जास्तीत जास्त तर किती राहू शकतो, पण 48 मिनिटापेक्षा कुणीही शायोपक्षमी ज्ञानी स्थिर राहू शकत नाही. म्हणून 48 मिनिटाचा वेळ त्यांनी मॅक्झिमम सांगितलेला आहे. अशा प्रकारे अंतर्मुहूर्त पर्यंत आत्म्यामध्ये स्थिरता साधायचा प्रयत्न आहे. साधता येत नाही. आणि आम्ही अंतर अवलोकन केलं तर आम्हाला जाणवतं की आमची समता टिकत नाही. लगेचच आमचं मन कुठे भरकटल्या गेलं आहे हेही आम्हाला कधी कधी कळत नाही. पण तरी देखील अभ्यास सोडायचा नाही. आणि अजून सांगतात की जो अरि मित्र समान विचारे. सामायिक कसं करायचं? जो अरि मित्र समान विचारे, आरत रौद्र कुध्यान निवारे, संयम सहित भावना भावे, सो समकितवंत कहावे. आर्त आणि रौद्र परिणाम कुध्यान जीवनातून बाजूला करतो तेवढा काळापर्यंत आर्त परिणाम रौद्र परिणाम तो करत नाही. हिंसानंद, मृषानंद, चौर्यानंद, परिग्रहानंद. नंतर अर्थ ध्यानाचे भेद, इष्टवियोगच, इष्टवियोग, अनिष्ट संयोग, निदान, पीडा चिंतन. पीडा चिंतन हे ते सोडतो. नंतर अरि मित्र समान विचारे. आता त्याच्या दृष्टीत काय आली? साम्यता आली आहे. त्याच्यामुळे हा माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे. आणि शत्रू आणि मित्र कोण आमच्यासाठी? जो आमच्या शरीरावर उपकार करतो तो आम्हाला मित्र वाटतो. आणि जो आमच्या शरीरावर, आत्म्यावर नाही शरीरावर, जो काही प्रेम करत नाही त्याला आम्ही शत्रू मानतो. वास्तविकता हा शरीराशी संबंधित आमचं शत्रू मित्रत्वपणा आहे. वास्तविकता ना आत्म्याचा कुणी शत्रू आहे ना आत्म्याचा कुणी मित्र आहे. आत्मा कसा आहे? अकेला ही हूं कर्म सबाय, अकेला ही हूं मैं, बस असा हा आत्मा आहे. आणि असा हा संयम सहित भावना भावे. आणि जेवढा वेळ सामायिकामध्ये राहायचा आहे तेवढ्या वेळ माझ्या अंतरंगामध्ये संयम भावना असली पाहिजे. अशा तऱ्हेने हा विचार करणं हे आहे समकितवंत कहावे. त्याला सामायिक व्रत प्रतिमाधारी म्हटल्या जातो. नंतर चौथी प्रतिमा आहे प्रोषध प्रतिमा. प्रोषध उपवास. आपण त्याचंही स्वरूप पाहिलं होतं की प्रोषध उपवास, प्रोषध आणि उपवास असे दोन जोडून शब्द आहेत. सप्तमी आणि नवमी प्रोषधाची आणि अष्टमी उपवासाची. तीच या ठिकाणी प्रोषध प्रतिमा सांगितलेली आहे. की व्रत प्रतिमेमध्ये जो प्रोषधोपवास आम्ही सांगितलेला होता तो आता या ठिकाणी प्रतिमा रूपाने स्वीकारलेला आहे.
तिथे आम्ही अभ्यास रूपाने करत होतो की निदान नाही निदान तर अष्टमी चतुर्दशीला एक आसन तरी करू द्या. नाही एक आसन होत तर ठीक आहे, सकाळी आम्ही जेवण करू पण संध्याकाळी आम्ही फळच खाऊ किंवा दूधच घेऊ किंवा चहा, जे काय असेल तसं. म्हणजे जास्तीत जास्त संयम कसा आम्हाला पाळता येईल या दृष्टीने आमच्या पर्वदिनी अष्टमी चतुर्दशी हे आम्ही त्या ठिकाणी संयमामध्ये कसे व्यतीत होतील इकडे बघतो आहे. आणि या ठिकाणी आता जी प्रोषधोपवास त्यांनी शिक्षाव्रतामध्ये जे स्वीकारलेलं होतं याला यांनी प्रतिमा रूपाने इथे अंगीकार केलेला आहे. ती आहे प्रोषधोपवास प्रतिमा. आणि या प्रोषधोपवासाच्या प्रतिमेच्या दिवशी ज्याला प्रोषधोपवास आहे त्यांनी 3 दिवस पर्यंत म्हणजे सप्तमीचा आहार झाल्यानंतर पूर्ण अष्टमी म्हणजे 24 तास आणि इकडे 12-12 तास असे तास मिळून इतका वेळपर्यंत त्याला काय झालेलं आहे, 4ही प्रकारच्या आहारांचा त्याग झालेला आहे. पहाटेचं कसं झालंय, सप्तमीला समजा त्यांनी मॅक्झिमम 11ला त्याचं जेवण संपलं. 11 नंतर पूर्ण त्या दिवशी त्याचं एकासन राहणार आहे. दुसऱ्या दिवशी अष्टमीला पूर्ण उपवास म्हणजे 24 तासाचा उपवास असणार आहे आणि नवमीला 10 वाजेपर्यंत तो जेवण करणार नाही, म्हणजे तिथपर्यंत त्याचं फास्टिंग राहणार आहे. आज आम्हाला फास्टिंगचं महत्व सांगितलं जातं है ना, की फास्टिंग केल्यानंतर किती रोगांची दुरुस्ती स्वयमेव होते. तर हे जे सांगितलेलं आहे प्रोषधोपवासामध्ये, तर या तऱ्हेने जेव्हा हा 4ही प्रकारच्या आहाराचा त्याग केला, मग करायचं काय, तर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण वेळ हा अणुप्रेक्षांचं ध्यान करा किंवा स्वतःचं जे मेडिटेशन आहे हे करा, शास्त्र स्वाध्याय करा किंवा कुठली तरी अशा प्रकारची कार्य करा की ज्याच्या माध्यमातून आत्म्याची विशुद्धता कायम राहील. त्याला म्हणायचं प्रोषधोपवास. आणि हे देखील सांगितलेलं आहे ते स्वशक्ती अनुसार सांगितलेलं आहे. प्रोषधोपवासाची प्रतिमा सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही. कधी कधी उपवास हा कोणासाठी कष्टदायी देखील असू शकतो. म्हणून शक्य असेल तशा प्रकारे या ठिकाणी संयमामध्ये व्यतीत व्हावी म्हणून ही 4थी प्रोषधोपवास प्रतिमा सांगितलेली आहे. या प्रोषधोपवासासाठी काय सांगितलेलं आहे की सामायिक स्थिती जसा 4 पहरलो होई, ही सामायिकाची दशा म्हणजे आम्ही जे सामायिक प्रतिमा स्वीकारलेली आहे ही दशा आमची 4 प्रहर म्हणजे दिवस रात्र राहिली पाहिजे म्हणून किंवा 8 प्रहर राहिली पाहिजे म्हणून प्रोषध प्रतिमा अंगीकार करायची आहे. तशी ही प्रोषध प्रतिमा त्या ठिकाणी म्हटल्या जाते. प्रोषध प्रतिमेविषयी सांगताना रत्नकरण शावकाचार समंत भद्राचार्य लिहितात, पर्वदिनेषु चतुर्ष्वपी मासे मासे स्वशक्ती मनिगृह्य प्रोषध नियम विधायी प्रणिधी परप्रोषधान क्षण. मासे मासे किती येतात एका मासामध्ये, एका पंधरवाड्यामध्ये अष्टमी चतुर्दशी एक, हा 2-2 वेळा म्हणजे अशा तऱ्हेने 4 वेळा येणार आहे आणि 4 वेळेला अजून 8 दिवस जोडायचे. अशा या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या 4ही पर्वाच्या दिवशी आपल्या शक्तीला अनुसरून शक्तीम अनिगृह्य म्हणजे शक्ती न लपविता प्रणिधी परहा सन शुभ ध्यानामध्ये लीन राहून प्रोषध नियम विधायी नियमपूर्वक प्रोषधोपवास करणारा हा प्रोषधोपवासी प्रतिमाधारी श्रावक म्हटल्या जातो. ही याची झाली 4थी प्रतिमा. नंतर 5वी प्रतिमा सांगितलेली आहे कोणती भारतीताई? 5व्या प्रतिमेचं नाव काय आहे? सचित्त त्याग प्रतिमा. सचित्त त्याग प्रतिमा. सचित्त याचा अर्थ जे पक्व झालेले नाही अशा गोष्टी किंवा ज्या प्रासूक केल्या गेलेल्या नाही अशा गोष्टी न घेणं. प्रासूक केल्यानंतरच फळांचं किंवा भाज्यांचं
सेवन करणं, की जी अपक्व असतात तीही फळं या ठिकाणी भक्षणीय म्हटल्या गेलेली नाही, अशी ही 5वी सचित्त त्याग प्रतिमा आहे. या सचित्त त्याग प्रतिमेमध्ये सुद्धा काय सांगितलंय की आत्म्याच्या चैतन्य विशेष रूप परिणामाला चित्त म्हणतात. जो चित्त सहित आहे तो सचित्त आहे. वाळल्याने, अग्निद्वारा शिजवल्याने, तुकडे केल्याने किंवा मीठ आदी संयुक्त झाल्याने तो पदार्थ अचित्त होतो. जसा आंबा एक फळ आहे, हे सचित्त आहे की अचित्त आहे? दोडका आहे संपूर्ण, सचित्त आहे की अचित्त आहे? ते सचित्त म्हटल्या जातं. त्याला जेव्हा आम्ही तुकडे करू, आंब्याच्या फोडी करू, त्यावेळेला आंबा अचित्त झाला. नंतर वस्तू गरम केली, म्हणजे आता समजा डाळिंबाचा रस आहे, ते डाळिंब थोडस कडक पाण्यामध्ये ठेवलं रस, तेव्हा तो अचित्त झाला. म्हणजे ही अचित्त करण्याची प्रक्रिया आहे. काही पदार्थांना अग्नीने ताव दिल्याने तो अचित्त बनतो. काही पदार्थांना त्याचे तुकडे केले, जसे आंबा त्याचे तुकडे केल्याने तो अचित्त होतो. काही मीठ टाकलं की तो अचित्त बनतो. आणि काही पदार्थांना सुकवल्या गेला, तो पूर्णपणे वाळवल्या गेला की अचित्त बनतो. तर अशा प्रकारे अचित्त पदार्थांचं सेवन करणं, की बाह्यतः जे एकेंद्रियादी जी हिंसा आमच्याकडून होते आहे ती टाळण्यासाठी ही पदार्थ न वापरणं, याला त्या ठिकाणी काय म्हटल्या जाते? अचित्त त्याग प्रतिमा धारी असं म्हटल्या जातं. रत्नकरण शावकाचार मध्ये 141 नंबरची गाथा. मूल फल शाख शाखा करीर कंद प्रसून बीजानी नामानी योत्ती सोयम सचित्त विरतो दया मूर्ती. मूल, मूळ झाडाचं मूळ, म्हणजे आता कधी मुळा म्हणा, अजून काही असे मूळ ज्याला आहे ते. फल, शाख, शाखा, करीर, कंद म्हणजे उसाच्या गाठी, कंदमुळे, नंतर प्रसून म्हणजे फुलं, आणि बीजानी, हे सगळं न अत्ती कोण? हा सचित्त विरत, हा तो सचित्त विरत प्रतिमावाला या सगळ्यांचं तो सेवन करत नाही. अशा तऱ्हेने हे या ठिकाणी 5वी सचित्त विरत प्रतिमा सांगितलेली आहे. जो सचित्त भोजन तजे पिवे प्रासुक नीर सो सचित्य त्यागी पुरुष पंचम प्रतिमा गिरहो पूज. अशा तऱ्हेने जो प्रासुकच पाणी पितो, प्रासुक पाणी किती काळ प्रासुक राहू शकतं गाळल्यानंतर? गाळल्यानंतर पाण्याची 48 मिनिटापर्यंत प्रासुक राहू शकतं. पण हे प्रासुक जर आम्हाला थोडं ठेवायचं असेल तर त्याच्यात लवंग वगैरे टाकली किंवा सोपीचा भुरका जर आम्ही मिसळला तर ते पाणी जास्त काळापर्यंत प्रासुक राहू शकतं आणि ते आम्हाला घेण्यामध्ये दोष नाही. पाण्याची चवही फारशी बदलत नाही आणि ते पाणी प्रासुक राहतं. अशा प्रकारे ही 5वी प्रतिमा आपण पाहिली, सचित्त त्याग 5वी प्रतिमा. याच्या पुढचं प्रकरण आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवस्ताहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.